Audio Jungle. Audio Jungle. ನಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವರು ಇವನಾರವ 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 ಎಂದೆನಿಸದಿರಯ್ಯ ಇವನಮ್ಮವ 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 ಎಂದೆನಿಸಯ್ಯ. पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहराचे माननीय ज्ञानेश्वर मोंडे साहेब यांना विनंती करतो की आपण माळी सरांच्या शेजारी विराजमान व्हावं. पूज्य चन्नबसवानंद स्वामीजी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील. त्यांच्यासोबत माननीय बापू वाले जे आपले सांगलीचे कार्यकर्ते तेही येतील. मी अगोदर का ओळखतो पण आपल्या स्वामीजींचं ऐकता यावं. मी बसववादी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धू नावदगिरे सरांना विनंती करतो की आपण ही बसवपीठावर बसावं. कधीतरी बसा ना, लोकांना कळू तर द्या सिद्धू नावदगिरे कोण आहे. या ठिकाणी मी पाहुण्यांचा परिचय करून देतो थोडक्यामध्ये. माननीय ज्ञानेश्वर मोंढे साहेब महात्मा फुले साहेबांच्या विचाराचा जागर करण्यासाठी आत्ता थोडंसं साहजिक वयोमानाप्रमाणे थोडंसं त्यांची गती कमी झालेली आहे. फक्त एका शब्दात सांगतो, महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय आपण ते पुस्तक मोठं बघितलं असेल. इथून त्या पुस्तकांचं ओझं गाठोडं घेऊन नाशिकला जाऊन असं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लगेज घेऊन जाणं सगळ्यात अवघड बरं का. ते पुस्तकं विकली जातील नाही जातील माहीत नाही, पुन्हा ते लगेज घेऊन यायला लागतं आपल्याला. नाशिकला जाऊन ते पण बायका पोरं, त्यावेळी मुलं लहान होते. आता आपण ते कृपा वगैरे कदाचित त्यांना तेवढं आवडणार जरी नसलं तरी खूप चांगलं काम केल्यामुळं आज त्यांचे दोन्ही मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, दोन्ही बाहेरच्या देशामध्ये परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करतायत. परंतु त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये बाकी उद्योग व्यवसाय ठीक आहे, पण इतकंच महत्त्व महात्मा फुलेंचा विचार आपल्याला रुजवायचा, यासाठी त्यांनी खूप कळकळीने काम केले. त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाबुराव माळी सर हे माजी शिक्षणाधिकारी आहेत. बीजीनगर चिंचवड येथे सध्या त्यांचा निवास आहे. त्यांच्या व्याख्यानामध्ये, कारण माझ्याकडनं चुकायला नको म्हणून, अनेक पुस्तकं, मी पुस्तकाची संख्या सांगत नाही, अनेक पुस्तकं त्यांनी आत्तापर्यंत लिहिली आहेत. अनेक पुस्तकं लिहायचं काम सध्या चालू आहे. या ठिकाणी पुरोगामी सुधारणावादी विचाराचा एक लेखक, एक अभ्यासक आपल्या या बसवपीठावर उपस्थित आहे. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साधारणतः 1 महिन्यापूर्वी झालं सर त्या पुस्तकाचं प्रकाशन, हां 1-2 महिन्यापूर्वी. आता या ठिकाणी आग्रहानं सरांच्या घरी जाऊन त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी निमंत्रण द्यायचं कारण काय, काहीतरी कारण असेल ना. पिंपरी चिंचवडमध्ये 30-35 लाख लोक आहेत. आपण स्पेशली इन्व्हिटेशन कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून का दिलं आपल्याला कळावं. एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन झालं चिंचवड गावामध्ये. अनेक मान्यवर साहित्यिक आलेले होते. 6 महामानवांचा एकत्रित चरित्र महामानव या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि अशा प्रकारचा विचार होणं हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. फक्त तुम्ही फुलेंचं चरित्र लिहाल, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं लिहाल, फक्त बसवण्णांचं लिहाल, अजून कुठल्या एखाद्या महापुरुषाचं लिहाल, त्यापेक्षा आज गरज काय आहे, समविचारी जे काही क्रांतिकारक महामानव आहेत त्या सगळ्यांचा तेवढ्याच आदरानं लेखन करणं, वाचन करणं, अभ्यास करणं, त्यावर अंमल करणं, कुठला तरी एकटा आपल्यापुरतंच काहीतरी घेऊन न बसता. त्यामुळं महामानव पुस्तक लिहिल्याबद्दल आपण जोरदार त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करू. दुसरं, महामानव पुस्तक सर वेल सेटल आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता सध्या फक्त प्रबोधनासाठी त्यांचा लेखन प्रपंच त्यासाठी आहे. ते पुस्तक विक्रीतून जी देणगी मूल्य त्यांना मिळेल, लोहारा, प्रॉपर लोहारा ना सर, कजेवळी, धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा एक तालुका प्लेस आहे, गाव आहे. त्या ठिकाणच्या शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना, म्हणजे पुस्तक यांनी लिहिलं, पुस्तक समजा जे काही विक्री करून जे पैसे येतील ते त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय मदतीसाठी, गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ते त्याची देणगी वापरतात. आपल्याला एवढं सविस्तर का सांगितलं,
आपल्यापैकी कुणाला 6 जे महामानव आहेत, शिवाजी महाराजांपासून महात्मा बसवण्णापर्यंत 6 महामानवांचा अभ्यास करायचा असेल, सर चिंचवडलाच असतात. मला मागितला तरी आम्ही तुमच्याकडे घरपोच सेवा करू, तुम्ही सरांना भेटून पण ते पुस्तक घेऊ शकता. पण पुस्तक तुम्ही घेणं, अभ्यासणं एक बाजून, दुसरं त्या पुस्तकाच्या माध्यमातून जो फंड रेझिंग होतोय तो सुद्धा विधायक कामाला लागतोय. असे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि बसवण्णाबद्दल आदर, जे जन्मानं लिंगायत आहेत, ज्यांचे आईवडील लिंगायत होते, म्हणजे गळ्यामध्ये इष्टलिंग आहे, विभूतीचा पट्टा आहे, अशाच लोकांना फक्त असतो असा गैरसमज कमीत कमी सुज्ञ लोकांचा तरी नसावा. जे जन्मानं लिंगायत नाही आहे, बरोबर, आईवडील लिंगायत नव्हते, पण महात्मा बसवण्णांचा त्यांनी अभ्यास केला आणि सर्वसाधारण लिंगायत समाजातल्या लोकांना बसवण्णाबद्दल जी प्रीती वाटते, अभिमान वाटतो, तेवढाच अभिमान, तेवढाच रिस्पेक्ट असे काही लोक आपल्या अवतीभोवती असतात, जे लिंगायत नसतात परंतु आपल्या पुढे 2 पावलं बसवण्णाचा विचार समाजामध्ये पेरण्यासाठी काम करतात. असे माळी सर या ठिकाणी आहेत. आपण अजून एकदा टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं. सिद्धू नावदगिरे सर आपल्या बसववादी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. मी या ठिकाणी अधिक वेळ आपल्याला स्वामीजींना ऐकता यावं आणि अगोदरचा वेळ सगळा वेस्ट होऊ नये म्हणून मी महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेचं पूजन पण थांबवलंय आणि थोडंसं कार्यक्रमामध्ये उलटसुलट फेरबदल करून मी माननीय माळी सरांना विनंती करतो, आदरणीय बाबुराव माळी सरांना, महात्मा बसवण्णा तुम्हाला का आवडतात? महामानव या पुस्तकामध्ये 6 महामानवांचा समावेश करताना महात्मा बसवण्णा समावेश का करावासा वाटला, याच्याबद्दल मलाही जिज्ञासा आहे. या संदर्भात आपण एक 10 मिनिटं आपलं मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो. लहानपणापासून मंदिरात असलेल्या शाळेत आमचं शिक्षण झालं. मंदिर म्हणजे देव, हे बसवेश्वर देव, आणि हे देव म्हणून किती वर्ष होते माहीत आम्हाला? तर कॉलेज संपवून परत नोकरी करून शिक्षक, शिक्षणाधिकारी, याच्यानंतरही परत आता रिटायरमेंट 20 वर्ष झाली मला. तर परवा 2 वर्षापूर्वी मला बसवेश्वराच्या यात्रेबद्दल लिहायचं होतं आणि त्यावरून मी इंटरनेटवर गेलो आणि बसवण्णाची माहिती झाली. इतक्या उशिरा आम्हाला बसवण्णा कळले. का कळले? तर आमच्या शिक्षकांनीही सांगितलं नाही. बसवेश्वर हे संत होते, बसवेश्वर हे कवी होते, बसवेश्वर हे बंडखोर सुधारक होते. अशा पद्धतीचा विचार आम्हाला लहानपणी जर कळला असता तर आम्ही आणखी चांगलं काम करू शकलो असतो. अशा अनेक समाज सुधारकाच्या बाबतीमध्ये आहे की त्यांचे विचार आपल्यापर्यंत येऊच देत नाही. आणि तसा लहानपणापासूनचा आम्हाला एकच असं विचार आहे की आम्ही बसवेश्वराच्या मंदिरात शिकतोय, बसवेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि वर्गात जायचं. अशा पद्धतीची आमची जीवन पद्धती होती. आणि मग यात्रेमध्ये अक्षय तृतीयाला बसव जयंती असते आणि बसव जयंतीच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमची यात्रा सुरू होते. 2 दिवस यात्रा असते. आणि मग त्या यात्रेमध्ये जे काही परंपरागत अशा कार्यक्रम असायचे, त्यामध्ये आगीत उडवण्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर काही गावामध्ये आपण सबिना काढतो, त्या ठिकाणी काही सोंगा असायची. ही सगळी आमच्या जीवन पद्धती अशी आमच्याशी जोडली होती. आम्ही लहान असतानापासून आम्ही ते बघतच आलो. घटाटा नावाचा आमच्या गावामध्ये खेळ असायचा. 40 वर्ष चालला. 40 वर्षे एकच नाटक चालतं म्हणजे बघा त्याची किती लोकप्रियता असते. आणि ही लोकप्रियता माझ्या पुस्तकात मी लिहिताना मला बीडमधले एक प्राध्यापक म्हणजे, तुमच्या गावामध्ये 40 वर्षे एक नाटक चालतं, त्या नाटकाबद्दल तुम्ही सांगाल का? मी माझं पुस्तकच तुम्हाला देतो. उद्ध्वस्त गावची गौरवशाली गाथा हे माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकात माझं त्या घटाटाबद्दल मी लिहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला त्याच्यावरून आमच्या गावातल्या नाटकाची जी परंपरा आहे ती तुम्हाला कळेल. आणि त्यांनी मग मराठवाड्याची नाट्य परंपरा या
भागामध्ये आमच्या त्या गावच्या पुस्तकाचं म्हणजे आमच्या गावच्या त्या ह्याच्याबद्दलचं जत्रेबद्दल आणि त्याचबरोबर नाटकाबद्दल त्याचा उल्लेख केलेला आहे की आता वरच्या पातळीवर गेलेलं आमचं गाव आणि हे सगळं बसवण्याच्या यात्रेमध्ये घडत असलेल्या गोष्टीबद्दलचं आहे. पण हे सगळं ज्या वेळेला मला काही कळत नव्हतं, आम्हाला काही समजत नव्हतं किंवा कोणी सांगितलंही नाही, तोपर्यंत आमची देव बसवेश्वर हे देव यात्रा आणि मग आम्ही त्याच्यामध्ये दरवर्षी जाणार, एकमेकाशी भेटणार करणार. यात्रा म्हणजे भेटायचं ठिकाण आहे ते. यात्रा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्यात मी विचार काहीच नसतो. यात्रामध्ये जल्लोष, यात्रामध्ये काट्या, यात्रेमध्ये आगीत उडायचं, यात्रेमध्ये कुस्त्या खेळायच्या, एवढंच आम्हाला माहिती होतं. पण ज्या वेळेला बसवेश्वराचं चरित्र मी वाचलं की मला समजलं की 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला बसवण्णा हे आमचे त्याच्या समाजसुधारकाच्या पेक्षा वेगळं काम करत होते, त्यावेळेला असं वाटलं की अरे आपण काय करतोय, आपण फार त्यांना संकुचित करतोय किंवा त्यांना फार कमी विचाराचं किंवा त्यांचा विचार हा तोकडा करतोय, आपण कमी करतोय. आणि त्यांनी जगाला गौसनी घालण्याचं काम केलं. जग हे आपलं आहे, आपल्या हातात मुठीत आहे. लिंग देव हा इथं आपल्या हातात आहे आणि आपल्या हातात जर देव आहे तर आपण इतरांना का सांगतो देवाची पूजा करायला? कशाला पाहिजे पुरोहित, कशाला पाहिजे पुजारी? आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला स्वतःला जेवायचं आहे ना तर तुम्हीच जेवलं पाहिजे, दुसऱ्याला जीव घालून तुम्हाला जेवण मिळणार आहे का? हा जो मूळ विचार आहे ना तो विचार समाजाला पटला पाहिजे. समाजाला पटवून घेत नाहीत. अजूनही आमच्या गावामध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण पूर्वीसारखंच आहे, त्यात कसलाच बदल नाही. म्हणजे तू खालचा मी वरचा हे कधी बसवणाने कधी म्हणलंच नाही. आपण काय करतोय, आम्ही ज्यावेळेस सांगतोय, शिकलेल्या लोकांना सांगतोय, आमच्यातल्या मित्रांना सांगतोय, त्यावेळेस मलाच नाव ठेवतात म्हणजे तू काय तर सांगतो, म्हणजे तू वाच. तुला ज्या वेळेला हे समजून घ्यायचं असेल ना तर त्यावेळेला बसवण्याचे विचार तुला समजून घेतले पाहिजेत. आणि त्यांनी समाजामध्ये एक समानता राहण्यासाठी समता हा विचार त्यांनी मांडला त्या काळात. आणि म्हणून स्त्रीवादी दृष्टिकोन त्यांचा जो होता तो सुद्धा त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यांनी जातीपातीमधल्या ज्या भिंती आहेत त्या भिंती तोडून टाकल्या आणि म्हणूनच त्या धर्माची स्थापना केली आहे. आणि ह्या लिंगायत धर्मामध्ये सुद्धा आता जसं आपल्या सरांनी सांगितलं किंवा आपण आपल्यापुरतं मर्यादित पाहायला नको आहे. आपण अनेक लोकांशी संपर्कात राहून आपलाही विजय त्यांच्यापर्यंत मांडायचा, त्यांच्या विचार आपल्याला घ्यायचा, असा समाज आपण निर्माण करूया ना. आपला समाज हा एका विचारानं आता वेगवेगळ्या प्रकारानं असे झाले कोणते सुभे झालेले आहेत. हा यांचा, तो त्यांचा, तो त्यांचा, तो त्यांचा. आणि सगळ्या राजकारणी लोकांनी केलेली ही फूट आहे. ह्या फुटीला आपण कुठंतरी एकत्र येऊन जरा विचार करूया का, लढा देऊ का त्याच्याबद्दलचा. हा विचार आपल्या लहान मुलापासूनचा आता वाढला पाहिजे. नाहीतर आपला देश हा असा देश राहणार नाही. जर ती या ठिकाणी परंपरा सांगितली आपल्या शिवाजी महाराजांची आपल्याला मिळालं स्वराज्याचं हे जी काय मिळालं दान आहे, आम्हाला दानच दिलं आहे त्यांनी स्वतः कष्ट केले पण आपल्याला मिळालं दान आहे, त्याची किंमत नाही आपल्याला. किंवा अशा पद्धतीनं खरा बसवेश्वर, खरा शिवाजी, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर त्या सगळ्यांनी मिळून समाजासाठी फार मोठं काम केलं. आणि ते काम हे सगळ्या समाजापुढे आणावं आणि त्यातून एका माळेमध्ये किंवा एका विचाराचे हे सगळे समाज निर्माण व्हावा अशा अपेक्षेनं आम्ही ते काम केलेलं आहे. मराठीमध्ये पुस्तक लिहिलं आणि तेवढ्यावर समाधान न मानता सर आपलं वय विचारू नये, पण मला एक मुद्दा सांगायचा आहे. पूर्ण वय आता किती आहे? 78. तर जोरदार टाळ्या वाजल्या सरांसाठी. वयाच्या 78व्या वर्षी ते महामानवांचा विचार प्रसार करण्यासाठी लेखन करतायत. मराठीमध्ये पुस्तक लिहून झालं, त्याच्यावर ते शांत बसलेले नाहीत. वयवर्ष 78 आहे. आता ते पुस्तकाचं हिंदीमध्ये अनुवाद करून ते महामानवांचे विचार हिंदीमध्ये जावे. लक्षात घ्या 78व्या वर्षी उत्साह किती आहे. आता आपल्या समोर अशी एक व्यक्ती आहे, महामानवांचा विचार प्रसार करण्यासाठी या वयामध्ये पण धडपड त्यांची चालू आहे. आपण विचार करायचा आहे की आपल्याला
त्यांच्यासोबत चाललंय, त्यांच्यासोबत काही सहकार्य करायचं आहे, नाही कल्पना दिली तर थोडं नियोजन सोपं जातं. सगळ्यांनी बसल्या बसल्या जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिष्ट चिंतन करूया. सगळ्यांचा पुस्तक आणि स्कार्फ देऊन सन्मान झाला असेल तर एकेकाचा फोटो नंतर करा, कॉमन फोटो करा, सगळ्यांचा एकत्र करा. मी बैरवाडे साहेब, स्वामीजी आणि बापू वालेला विनंती करतो की आपण पुष्पवृष्टी करावी आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा द्याव्यात. जय बसवराजा भक्तजन सुरभोजा जय महाकारुणिक तेजा जय करुणा सिंधु भजक जनबंधु जय ईश्वरायका रक्षावे श्री गुरु बसवा रक्षावे श्री गुरु बसवा रक्षावे श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर महादेव विश्वगुरु बसवेश्वर परमात्मा की सकल शरण संतों की जय. शरणु शरणागत सर्व सत्कार मूर्तींना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद मिळालेल्या आहेत. या ठिकाणी वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार संपन्न झालेला आहे. आपण स्थानापन्न व्हावं आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, 1-2 मिनिटं फक्त बैरवाडे साहेब बोलतील. बाकी सगळं झालेलं आहे, फक्त स्वागत करा 1-2-3 मिनिटं आणि स्वामीजींना डायरेक्ट प्रवचन करण्यासाठी आपण संधी देऊया. माननीय बैरवाडे साहेब. आदरणीय चन्नबसवण्ण स्वामी, त्याचबरोबर उपस्थित सर्व समाज बांधव, दर महिन्याला या ठिकाणी वसंतराव कंजे आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अनुभव मंडप आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपण उभारल्याच्या नंतर या पुतळ्याच्या परिसरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य व्हावं, महात्मा बसवेश्वरांचे विचार हे सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचले पाहिजे. नुसता पुतळा उभा केला आणि नंतर गार्डन आपण केलं आहे आणि लोक फिरायला येणार जाणार, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांचे जे काही विचार आहे, त्यांचे जे काही कार्य आहे, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जे काही कार्य केलेलं आहे, मग वचन साहित्य असो, अनुभव मंडप असो, हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर सुरू केलं तर खऱ्या अर्थाने त्यांचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्यामुळेच बसवराव कंजे यांनी पुढाकार घेऊन गेले अनेक पहिल्यापासून या ठिकाणी दर महिन्याला अनुभव मंडप आणि त्याचबरोबर समाज बांधवाचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस या ठिकाणी साजरे केले जातात, की जेणेकरून एक समाज एकत्र येतो, एक संघटित होतो आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये स्वामीजी फार उपस्थिती कमी असायची, पण आता चांगल्या पद्धतीची उपस्थिती या ठिकाणी होत आहे आणि समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊन संघटित होत आहे आणि बसवेश्वर महाराजांचे विचार ऐकत आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करीत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचे वाढदिवस होते त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो. सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो असे बसवेश्वरांनी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे आज आपल्या समाजाचे स्वामी चन्नबसवण्ण स्वामी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील आपण त्यांना बोलवलेलं होतं. थोडंसं त्यांना उशिरा आपण बोलवलं होतं, त्यामुळं त्यांना फारसं काही बोलता आलं नाही. परंतु मागच्याच वेळी मी सांगितलं होतं की पुढची बसवेश्वर महाराजांची जी जयंती आहे ही संपूर्ण आपल्या मार्गदर्शनाखाली होईल आणि आपल्याला संपूर्ण एक दिवस त्या ठिकाणी दिला जाईल. आज देखील ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सर्वप्रथम चन्नबसवण्ण स्वामी तमाम लिंगायत समाजाच्या वतीने या ठिकाणी मी आपलं स्वागत करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.